नमस्कार, मी अनुराधा सनगर. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. कविता समाजाचे खरे स्वरूप समोर आणतात असे मत ज्येष्ठ स्त्रीवादी लेखिका डॉक्टर अश्विनी धोंगडे यांनी व्यक्त केलं. ग्रामीण कवितेतील शेतकऱ्यांची आत्महत्या, दुष्काळ, बेकारी, स्त्री शोषण, ढोंगी राजकारण आणि महानगरीय कवितांमधील तरुणांच्या समस्या, तंत्रज्ञानाने हरवत चाललेली माणुसकी, नात्यांमधील असंवाद प्रकर्षाने जाणवतो. जागतिकीकरणाने जग जवळ आलं असलं तरी अशा स्वरूपाच्या बोलक्या कविता समाजाचे खरे स्वरूप समोर आणतात असं मत ज्येष्ठ स्त्रीवादी लेखिका डॉक्टर अश्विनी धोंगडे यांनी व्यक्त केलं. महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे देण्यात येणारा सुहासिनी इर्लेकर पुरस्कार डॉक्टर अश्विनी धोंगडे यांच्या हस्ते कवी पृथ्वीराज तौर यांच्या गाव आणि शहराच्या मधोमध या काव्यसंग्रहाला देण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनील महाजन उपस्थित होते. डॉक्टर धोंगडे म्हणाल्या, जागतिकीकरणाने जग जवळ आलं आहे, मात्र वाढलेला चंगळवाद ही मोठी समस्या आहे. गेल्या काही वर्षांपासून ग्रामीण भागातील कवी पुढे येत असून सशक्त कविता करत आहेत. त्यामुळे ग्रामीण समस्या शब्दात वाचता येऊ लागल्या. शहरातही मॉल संस्कृतीमुळे माणुसकी हरवत चालली आहे. असुरक्षितता, असंवाद हे महानगरीय कवितेचा आत्मा आहे असेही त्या म्हणाल्या. महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या महिलेस दाखल करण्यास नकार देण्यात आला. महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात शनिवारी प्रसूतीसाठी गेलेल्या अमरीन मसरून मोहम्मद शेख या महिलेला शनिवारी सुट्टी असल्याचे कारण देऊन रुग्णालयात दाखल करून घेण्यास नकार देण्यात आला. त्यामुळे या महिलेला खासगी रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावे लागले. या प्रकरणी हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. शिवसेनेच्या दणक्यानंतर या डॉक्टरांच्या मानधनातून रुग्णावरील उपचाराचा खर्च वसूल केला जाणार आहे. खडकी येथील अमरीन मसरून मोहम्मद शेख ही गेल्या 7 ते 8 महिन्यांपासून कमला नेहरू रुग्णालयात उपचार घेत होती. शनिवारी प्रसूतीसाठी या रुग्णालयात ती आली होती. डॉक्टर वीणा तोंडकर, डॉक्टर सपना वर्मा आणि डॉक्टर संदीप येंडे यांनी तिला रुग्णालयात सकाळी 10:30 वाजता दाखल करून घेतले. त्यानंतर सकाळी 11:30 वाजता डॉक्टर सपना वर्मा यांनी कोणताही विचार न करता, आज शनिवार आहे, आम्ही कोणतेही उपचार करू शकत नाही, तुम्ही सोमवारी या असे सांगून एका कोऱ्या कागदावर तिच्या सासूची सही घेतली व तिला घरी जाण्यास सांगितले. त्यामुळे नाईलाजास्तव खर्चाची ऐपत नसताना ती महिला खाजगी रुग्णालयात गेली. डॉक्टरांनी घेतलेला निर्णय हा चुकीचा असल्याने डॉक्टर सपना वर्मा व डॉक्टर संदीप येंडे यांना कमला नेहरू रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर भरतन यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. या महिलेचा खाजगी रुग्णालयात झालेला सर्व खर्च महापालिकेने त्वरित द्यावा अशी मागणी शिवसेनेने केली. आरोग्य प्रमुख SD परदेशी यांना घेराव घातला. त्यामध्ये शहर उपप्रमुख संजय मोरे, विभाग प्रमुख जावेद खान, दत्ताभाऊ जाधव, नगरसेविका सोनमताई झेंडे, प्रभाग प्रमुख मयूर झेंडे, विजय नायर, शाखा प्रमुख प्रसाद जाधव, अजय परदेशी, अतुल कुऱ्हे, शिवसैनिक सुभाष जाधव, मुकुंद चव्हाण यांचा समावेश होता. या रुग्णाच्या झालेल्या गैरसोयीबद्दल पालिकेने कारणे दाखवा नोटीस दिलेल्या डॉक्टरांच्या मानधनातून हा खर्च द्यावा असं शिफारसपत्र आरोग्य प्रमुख यांच्या नावे कमला नेहरू रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर भरतन यांना दिले आहे. पुणे शहर शिवसेनेचा कॅन्टोन्मेंट मतदारसंघाचा विभाग प्रमुख माझी भाची नावे अमरीन शेख ही गेली 7-8 महिने कमला नेहरू रुग्णालय मंगळवारपेठ येथे प्रसूतीसाठी उपचार घेत होती. परंतु शनिवारी 22 तारखेला जेव्हा ती तिच्या प्रसूतीसाठी रुग्णालयात गेली तेव्हा तिथे उपस्थित डॉक्टर सपना वर्मा व संदीप येंडे यांनी कोणतेही उपचार न करता तिला परस्पर घरी पाठवलं व कोऱ्या कागदावर तिच्या सासूची सही घेतली. या अनागोंदी कारभारामुळे जेव्हा तिची प्रसूतीसाठी कमला नेहरू रुग्णालयात नोंद होती आणि तिची प्रसूती तिथे झाली नाही, म्हणून आम्हाला तिला प्रायव्हेट रुग्णालयात जाऊन तिची प्रसूती करून घ्यावी लागली आणि त्याला येणारा अंदाजे 40,000 रुपये खर्च हा आम्ही पुणे महानगरपालिकेचे आयुक्त आरोग्य प्रमुख डॉक्टर SD परदेशी यांच्याकरता शिवसेना स्टाईलने आंदोलन करून वसूल करण्याचा आज आम्ही संकल्प केलेला आहे व पुणे महानगरपालिकेला चे आरोग्य प्रमुख SD परदेशी यांना घेराव टाकण्यासाठी आम्ही पुणे महानगरपालिकेत आलेलो आहोत.
हैं एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी। बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT एंड मैकेनिकल। MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer, MBA फाइनेंस, HR एंड मार्केटिंग, BCA, BBA, MBA एंड MCA फॉर इंजीनियरिंग और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी। सिद्धांत इंटरनेशनल स्कूल CBSE from nursery to 5th standard, सिद्धांत कॉलेज, ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी, 22 एकड़ का विशाल कैंपस, AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त। समृद्ध करियर की ओर सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे। एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें। परवाना शुल्कातील वाढ रद्द करावी आणि पोलीस परवान्यासाठी धोरण हवे अशी मागणी पुणे हॉटेल अँड रेस्टॉरंट अँड हॉटेलियर्स असोसिएशनच्या वतीने करण्यात आली। पुणे हॉटेल अँड रेस्टॉरंट अँड हॉटेलियर्स असोसिएशनच्या वतीने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी ही मागणी करण्यात आली। यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष गणेश शेट्टी, सरचिटणीस किशोर सरपोतदार आणि इतर सदस्य उपस्थित होते। यावेळी शेट्टी म्हणाले, नियम हे वस्तुस्थिती लक्षात न घेता करण्यात आलेले आहेत। या नियमांमुळे पुण्यातील हॉटेल व्यवसाय धोक्यात आला आहे। यामध्ये हा सेवा कर आणि इतर शुल्कांमध्ये झालेल्या वाढीमुळे पुण्यातील हॉटेल्स आणि रेस्टॉरंट व्यवसाय अतिशय संकटात सापडला आहे। त्यामुळे सेवा कर त्वरित रद्द करावा। मद्य परवाना शुल्कामध्ये करण्यात आलेल्या सुमारे 50% वाढीमुळे अनेक मद्य परवाना धारकांनी आपले परवाने रद्द केले आहेत। हॉटेल आणि रेस्टॉरंटसाठी नवीन पोलीस परवाना मिळवणे अतिशय अवघड झाले। परवाना देताना तो किती दिवसात मिळावा याचे कोणतेही धोरण नसून परवाना मिळवण्यासाठी किमान महिना लागतो। जुने परवाने अचानकपणे कोणतेही कारण नसताना रद्द केले जातात। या परवान्यांच्या नियमांमध्ये अचानकपणे बदल केले जातात, तरी या परवान्यासाठी एक धोरण असावे। तसेच परवाना शुल्कामधील ही वाढ तातडीने रद्द करावी अशी मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आल्याचेही असोसिएशनच्या वतीने सांगण्यात आलं। पार्किंगसाठीही फारच ताठर नियम करण्यात आले असून इतर कोणत्याही व्यावसायिक आस्थापनांसाठी मात्र हे नियम लागू नाहीत। ही बाब वेळोवेळी पोलीस अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आम्ही आणलेली आहे। इतर राज्यामध्ये ज्याप्रमाणे रेस्टॉरंटसाठी रात्री 1:30 वाजेपर्यंत वेळ आहे, तीच वेळ पुण्यामध्ये लागू करावी अशी मागणीही यावेळी असोसिएशनच्या वतीने करण्यात आली। सध्याची आर्थिक स्थिती पाहता ग्राहक हॉटेलमध्ये जाणे अगोदरच टाळत आहेत। हा सेवा कर आणि इतर शुल्कामध्ये झालेली वाढ यामुळे हॉटेल व्यावसायिक संकटात सापडला आहे। त्यामुळे सेवा कर रद्द करावा अशी मागणी त्यांनी केली आहे। घोरपडी मुंडवा येथील रहिवासी येत्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकणार आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून घोरपडी मुंढवा रेल्वे ओव्हरब्रिज समिती उड्डाणपुलासाठी प्रयत्न करत आहे। येथून दररोज 13 ट्रेन आणि 40 लोकल जातात। यामुळे 12 ते 15 तास रेल्वे गेट बंद असते। यामुळे वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतो अशी माहिती माजी कमांडर M.K. गुप्तारे यांनी पत्रकार परिषदेत दिली। समितीने सर्वपक्षीय नेत्यांना साकडे घातले, पण प्रतिसाद मिळत नाही असे स्थानिक कार्यकर्ते प्रभाकर खुरसळे यांनी सांगितले। यामुळे घोरपडी मुंढवा येथील रहिवाशांना बहिष्कार टाकण्याशिवाय पर्याय उरलेला नाही। कोणालाही प्रचारात सहकार्य करणार नाही असे गुलाब वठारे यांनी सांगितले। तर उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याचे अलोक पंडित यांनी सांगितले। शिवसाम्राज्य प्रतिष्ठानच्या वतीने जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त मराठी विषयात PhD मिळवलेल्या पदवीधारकांना मातृभाषा पुरस्कार प्रदान करण्यात आला। साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, महाराष्ट्र शासनाच्या भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉक्टर नागनाथ कोतापल्ले यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले। या ठिकाणी संपन्न होत आहे। प्राध्यापक डॉक्टर
जाधव. तुका म्हणे याहून आणखे तुझला काय पाहिजे, तेथे वाचावे तेथेच पडे. 1907 ते 2007 मधल्या कादंबऱ्यांचा त्यांचा अभ्यास आहे. आणि समाजशास्त्रीय अभ्यास. सर्वांचे प्रबंधाचे विषय पाहिले तर आपल्यालाही असं वाटेल की उद्या तरी पाहिजे PhD साठी आपण रजिस्ट्रेशन करायला हवं. यानंतर प्राध्यापक डॉक्टर विलास चिकित्सक अभ्यास. चिकित्सक अभ्यास. त्याला सगळं समजलं असं म्हणायला काही हरकत नाही. त्यानंतर तुमच्या तोंडात देखील वा, अरे वा, शाबास अशासारखे शब्द निघतात. म्हणजे निश्चितच यांना किती अभिमान वाटला असेल. कामगार कवितेतील सामाजिक जाणीवा एक अभ्यास. त्यांच्या प्रबंधाचा हा विषय आहे. कामगार कवितेतील सामाजिक जाणीवा एक अभ्यास. जीवनाचा अभ्यास. जरा टाळ्या आपल्या कमी पडतात असं वाटतं. पवन प्रभू यांच्यानंतर तशी फार नाट्य चांगली बघायलाच मिळाली नाही, पण यांच्या संबंधातून काही वेगळी माहिती आपल्याला निश्चित. एक शोध. नंतरच्या विविध चळवळीतील साहित्यिकांच्या साहित्याचे वेगळेपण दलित, ग्रामीण, आदिवासी, स्त्रीवादी चळवळीच्या संदर्भात आपण या मार्गदर्शनावर स्वागत करूया. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक आणि विधित तज्ज्ञ भास्करराव आव्हाड, संयोजक शिवसेनेचे नगरसेवक पृथ्वीराज सुतार, समर्थ मराठी संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक अनिल गोरे आदी उपस्थित होते. पुणे विद्यापीठातील या PhD धारकांच्या वतीने डॉक्टर आनंद बल्ल्याळ आणि डॉक्टर उमा काळे यांनी सत्काराला उत्तर दिले. पृथ्वीराज सुतार यांच्या या कल्पनेचे सर्वत्र अनुकरण करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे संयोजक नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांनी आभार मानले आणि प्राध्यापक अनिल वाराणसीवार यांनी सूत्रसंचालन केले. अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभेच्या वतीने विविध मागण्यांसाठी 26 फेब्रुवारी रोजी मुंबई येथे आझाद मैदानावर मोर्चा व आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. बालशिक्षण सर्व मुलांना मोफत, गुणवत्तापूर्ण व सक्तीचं व्हावं, सर्व बालवाड्या अनुदानित असाव्यात, अंगणवाड्यांमध्ये कार्यरत असणाऱ्या ताईंना प्रशिक्षण देऊन बालवाडी शिक्षक दर्जा द्यावा आदी मागण्यांसाठी हे आंदोलन असल्याची माहिती डॉक्टर शरद जावडेकर यांनी दिली. आणि याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटूया.